तर पेणकर आज माझं पेणची टीम नदीच्या एका भागावर, आपली ही जी भोगावती नदी मागे दिसते ही भोगावती नदी आहे पेणची, आणि आपण इथे का आलेलो आहोत, पेणकरांना जे घाणेरडं पाणी पुरवठा होतोय त्याचं वास्तव उघड करण्यासाठी माझं पेणची टीम आज इथं पोचलेली आहे. हे नदीचं पाणी आहे. इथून बरोबर 50 मीटरवर साधारण पंप हाऊस आहे, जिथून पेणसाठी पाणी लिफ्ट केलं जातं. पेणकरांना पिण्यासाठी जे पाणी सोडलं जातं ते लिफ्ट केलं जातं. आणि आपण बघू शकता, मी ह्या व्हिडिओच्या थोडंसं आधी एक व्हिडिओ जोडलेली आहे की जिथनं गटाराचं पाणी, पेणच्या एका मोठ्या भागाचं गटाराचं पाणी हे पूर्णपणे या नदीत सोडलं जाते. आणि ह्याच नदीचं पाणी आपण तिथून लिफ्ट करून पितोय. आणि आपल्या फिल्टरेशन प्लॅन्टची तर अवस्था आपल्याला माहिती आहे. यातून दोन गुन्हे घडत आहेत. एक म्हणजे पेणकरांना अतिशय घाणेरडं आणि थेट गटाराचं पाणी पुरवलं जातंय, आणि पेणची जी आपण ज्या नदीला देवाचं स्थान दिलेलं आहे त्या नदीमध्ये घाणेरडं पाणी पुरवलं पोचतंय. नदी घाण होते, जलजीवन घाण होते. आणि महत्त्वाची गोष्ट, ही जलपर्णी जी आहे ही गटाराच्या पाण्यामुळे जलपर्णी तयार होते. ही जलपर्णी पूर्ण नदी, जे आपण पूर्वी बघत नव्हतो, ह्या गेल्या 4-5 वर्षातच आपण ही जलपर्णीची समस्या पेणला भेडसावते. ही नदी आपण अनेक संघटना नदी स्वच्छ करण्याची मोहीम घेत आहेत, पण माझं म्हणणं आहे की माझं पेणनी जी मोहीम घेतली, गणेशदादा आज नेतृत्व करत आहेत त्या टीमचं, सूरज त्यांना मदत करतायत, सगळी टीम त्यांच्याबरोबर आहे. नदी स्वच्छ करण्याच्या ऐवजी नदी घाण करणं हे थांबवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून आज आम्ही इथे उपस्थित आहोत. हीच ती जागा आहे जिथं जो गटार येऊन या नदीला मिळतोय, आणि तिथून अवघ्या फक्त 50 मीटर अंतरावर हे पंप हाऊस आहे. आणि ह्या पंप हाऊस मधून हे जे पाणी आहे, हे गटाराचं पाणी लिफ्ट केलं जातं आणि हे आपल्याला प्यायला मिळतं. ही माझं पेणच्या वतीनं जी चळवळ चालू आहे ती केवळ पेणवासियांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी चालू आहे. आणि याचा कोणताही विपर्यास करू नये. ही चळवळ कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात किंवा राजकीय पक्षाशी निगडीत नाही आहे. हा सर्व जनतेला एक आव्हान आहे, आणि त्यांनी ह्या स्वच्छ पाणी मिळण्यासाठी ह्या पेणच्या जनतेने ह्या चळवळीच्या सोबत यावं, त्याच्यामध्ये सामील व्हावं, हीच पेणवासियांना एक नम्र विनंती आहे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.